नाशिकमध्ये विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली। हनुमान मंदिर, विनयनगर, साईनाथ नगर, श्री जय बापू बंगला, रथचक्र चौक, राजसारथी पाठीमागील बाजू, बाप्पा चौक, चारवाक चौक, गजानन महाराज मंदिर, प्रमोद नगर, महिला बँक, जॉगिंग ट्रॅक, सुचिता नगर, रसोई हॉटेल, दीपाली नगर, विनयनगर, शिवाजीवाडी, भारत नगर, नारायण हॉस्पिटल परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या बाईक रॅली प्रसंगी महाविकास आघाडी आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक मध्य विधानसभेतून सध्या वसंत निवृत्ती गीते यांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मशाल पेटणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। वसंत निवृत्ती गीते यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन या बाईक रॅलीमध्ये करण्यात आलं। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। प्रकाशजी मते सर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, वेळेअभावी मी सर्वांची नावं घेत नाही आणि उपस्थित असणारे या ठिकाणी सर्वांना मी नमस्कार करते। आज या ठिकाणी वसंतभाऊ गीतेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे। ही निवडणूक एवढ्याच कारणासाठी महत्वाची आहे की नाशिकच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे। जे नाशिक आपण अपेक्षा केली होती की ज्या पद्धतीचं नाशिक, निर्भय नाशिक आम्हाला हवंय, व्यसनमुक्त नाशिक आम्हाला हवंय, ज्या नाशिकमध्ये आम्ही सर्वजण एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्तन करू शकतो, जे नाशिक आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटतं, ते नाशिक आपल्याला सगळ्यांना हवंय। आणि त्यासाठी मला असं वाटतंय की येत्या 20 तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी गीते यांना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे। आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे वसंतभाऊंची सगळी कारकीर्द मी अतिशय जवळून बघितलेली आहे। एक नगरसेवक म्हणून, एक महापौर म्हणून, एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने जनमानसामध्ये त्यांनी काम केले, सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन सर्वांशी अतिशय प्रेमाने, सामंजस्याने जो कारभार केलेला आहे, तो सगळा बघता आपल्याला अशाच पद्धतीचे उमेदवार यापुढे अपेक्षित आहे। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अतिशय मनापासून मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते की महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवरती येणं ही काळाची गरज